हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय ब्लॉग. आणि आता मी कॉलेजला आलो आहे. 2 लेक्चर केले आणि आता मी माझ्या मित्राची वाट बघतो आहे. तो येणार आहे इथे आणि नंतर आम्ही जाणार आहोत कृषी महोत्सव बघायला. तर थांबा, तुम्हाला दाखवतो. तो आता थोड्या वेळात येईल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता माझा मित्र आला आहे आणि आलेले मला त्याने हाय पण केला आहे. सो फायनली माझा मित्र आला आहे आणि आता मी त्याला घेऊन जाणार आहे कृषी महोत्सव बघायला. आणि एक गोष्ट सांगू, त्याचं घर जवळच आहे, तर सो त्याच्या घरी पण जाता येईल का बघूया. काय विनय, नेशील ना घरी? चला मग मित्रांनो, जाऊया कृषी महोत्सव बघायला. आणि तुमच्या माहितीसाठी आज तिकडे येणार आहे संभाजीनगरचा लखन. तो पण आपल्याला भेटतोय काय बघूया. चला मग जाऊया. सो मित्रांनो, आता मी कॉलेजवरून निघालो आहे माझ्या मित्रासोबत. आता डायरेक्ट कृषी महोत्सव. हॅलो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही पोचलेलो आहोत कृषी प्रदर्शनामध्ये. आम्हाला तुम्हाला दाखवतो आता आम्ही कुठे कुठे फिरणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पण झाली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता विविध प्रकारचे शेतीचे उत्पादने आहेत आणि विविध प्रकारचे झाडे, आंबळाई देखील आहे इथे. आणि तुम्हाला पुढे पण दाखवतो. पुढे हे बघा, इथे दालचिनी पावडर, काळा लवंग वगैरे, तामपत्र, दालचिनी म्हणजे मसाल्याचे पदार्थ आहेत सगळे. मित्रांनो, तुम्ही कृषी महोत्सवाला आवर्जून भेट द्या. इथे मोठ्या प्रमाणात विविध तुम्ही वास्तू बघू शकता, विविध प्रकारची झाडे, पाने, खूप काही बघण्यासारखं आहे इथे. आणि तुम्ही या इकडे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे बैल पण आहे वास्तू बघण्याचं. तुम्ही बघू शकता इथे आपण व्हेज मंचुरियन आता आपण टेस्ट करणार आहोत. आणि मी टेस्ट केली, अतिशय उत्कृष्ट असं व्हेज मंचुरियन आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे विविध प्रकारचे आईस्क्रीम, पेढे वगैरे पण आहेत. आणि आता आपण पुढे आलो. बघू शकता इथे, तुम्ही बघू शकता इथे मोबाईल कवर आहेत आणि 100 रुपये आहेत मोबाईल कवर. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता माझे 2 मित्र पण इथे आले आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवतो ते बघा कसे मोबाईलचं कवर बघतायत. आणि आता ते दोघं पण आले आहेत. हा बघा, हा आणि विजा. मित्रांनो, अर्धा तास झाला तरी आम्ही फिरतोय, तरी अजून काही स्टॉल काही संपले नाहीत. आणि तुम्ही बघू शकता इथे लहान मुलांसाठी जेमच्या गोळ्या वगैरे आहेत. आणि इथे मुलींसाठी बघा, इथे ज्वेलरी. आणि पुढे या स्टॉलच्या पुढे कपडे देखील आहेत. आणि तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आता आपण बांबूच्या घरात जाणार आहोत. चला मग बघू बांबूचं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण बांबूच्या घरात आहोत. अतिशय थंडगार वातावरण आणि एकदम भारी वाटतं आहे. आणि इथे बघा बसायला पण आहे. आणि इथे आल्यावर असं वाटतं की कोकणात आपण एका घरात बसलो आहे. एकदम शांत वातावरण. आणि तुम्ही बघू शकता एकदम खूप भारी वाटतं आहे मला इथे बसून. फुलझाडे आहेत आणि इथं मला खूप आवडतं. आणि इथे बघा व्हाईटवाला फूल बघा, मला तर खूप आवडला. भारी आहे ना. जवळ जाऊया आपण त्याच्या आणि बघूया. थांबा थोडं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता बघा कसं दिसतं आहे. एकदम भारी आणि क्यूट ते बघा, तिकडे म्हशी वगैरे पण आहेत. आणि आपण अजून आपल्याला खूप फिरायचं आहे. आत्ताच आपण थोडंसं फिरलं आहे, अजून आपल्याला कृषी महोत्सव खूप फिरायचं आहे. तुम्हाला दाखवतो. इथे बघा विविध प्रकारची झाडे आहेत. आणि पुढे बघा इथे मोर आलेला पण आंब्याचं झाड आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांचे मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली संस्कृती जपणारे
आणि आपण आता समाधान घरामध्ये जाणार आहोत. अतिशय सुंदर आणि देखणे असे घर आहे आणि ते बघू शकता. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता मी ह्या घरात आलेलो आहे. अतिशय देखणं रूपाचं घर आहे आणि कोकणात प्रत्येकाचे असेच घरं असतात. आणि तुम्ही बघू शकता देवघर पण आहे इथे. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे विहीर पण आहे. खूप काही बघण्यासारखं आहे कृषी महोत्सवात. आणि मी तुम्हाला सांगतो, आवर्जून भेट द्या तुम्ही कृषी महोत्सवाला. आपलं कृषी महोत्सव 9 जानेवारीपर्यंत आहे. सो तुम्ही या भेट द्या. खूप मजा येईल तुम्हाला कृषी महोत्सवामध्ये फिरताना. काही नवीन अनुभव भेटतील, काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील आपल्याला. उपस्थित प्रदर्शनातल्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, विद्यार्थ्यांना विनंती आहे, बच्चे कंपनी या महोत्सवामध्ये सहभागी आहे. तुळस असते. बरोबर 15 मिनिटात लखनचं या ठिकाणी आगमन होतोय. मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा बघा माझा गावाला कसा गाईकडे बघतो. मला वाटतं एकटाच आला असेल, त्याचं लक्ष नाही. मित्रांनो हे बघा घोडे. इथून माचलीवरून एकदम क्लास व्ह्यू दिसते आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला पण अजून आपण खानावळीकडे गेलोच नाही आहे. सो आपण आता थोड्या वेळात खायला जाणार आहोत. आणि मला माहीत आहे तुम्ही ब्लॉगमध्ये खूप बोर झाला असाल, पण मित्रांनो खरंच तुम्ही कृषी महोत्सवाला भेट द्या. तुम्हाला खूप आवडेल. म्हणजे विविध प्रकारचे इथे फळझाडे आहेत. इथे आपण पाहिली नाही कधी ती जनावरे आहेत. असं खूप काही नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीच बघितले नाहीत आणि तुम्ही आवर्जून येथे भेट द्या. आता इथे संभाजीनगरचा लखन येणार आहे आणि त्यासाठी इथे पब्लिक बघा कशी जमले. मला दाखवतो संभाजीनगरचा लखन. बघू शकता मित्रांनो, बघितलेलं आहे. खूप जवळ देखणा दिसतोय. आता आम्ही खायला आलेलो आहोत. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा, शेअर करा. तुमच्या ब्लॉगला मोठं